शेअर बाजारात खूप मेहनत घेत आहे पण तरीही सतत लॉस होतोय? असं वाटतंय का की तुम्ही एका चक्रात अडकून पडला आहात? तर आज आपण ह्याच समस्येच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. ट्रेडिंगचा दिवस संपल्यावर असं काहीसं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं का? बाजारात पैसे गमावल्यावर जो स्ट्रेस येतो, जी निराशा येते, ती भावना जवळपास सगळ्यांनाच माहितीये. स्क्रीनवर ते लाल आकडे बघून होणारी चिडचिड, ती हताशा अनेकांनी अनुभवलेली असते. पण हे असं होतं का? हे खरं आहे की बहुतेक ट्रेडर्स ट्रेडिंगमध्ये पैसे गमावतात. पण यात एक चांगली गोष्ट अशी आहे की यामागे एकच कॉमन कारण आहे. एक असं कारण ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. आणि आज आपण तेच कारण काय आहे हे बघणार आहोत. चला तर मग आपल्या या शत्रूला ओळखूया. कारण एकदा का आपण समस्येला नाव दिलं की तिच्यावर नियंत्रण मिळवणं सोपं जातं. तर पाहूया आपल्या प्रॉफिटला खाऊन टाकणारे हे दोन मोठे शत्रू नक्की आहेत तरी कोण? तर आपला पहिला शत्रू आहे ओव्हर ट्रेडिंग. आता हे काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर कोणतंही ठोस कारण नसताना किंवा योग्य सेटअप नसताना फक्त ट्रेड करायचा म्हणून ट्रेड करत राहणं. अनेकांना काय वाटतं की जेवढे जास्त ट्रेड करू तेवढा जास्त नफा होईल. पण खरं सांगू, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. आणि दुसरा, जो मला वाटतं यापेक्षाही जास्त धोकादायक शत्रू आहे, तो म्हणजे रिव्हेंज ट्रेडिंग. नावावरूनच कळलं असेल. म्हणजे एक लॉस झाला की तो लगेच भरून काढण्याच्या नादात, भावनेच्या भरात घाईघाईने अजून मोठे ट्रेड्स घेणं, आणि हे जवळजवळ प्रत्येक वेळी तुम्हाला अजून मोठ्या खड्ड्यात ढकलतं. आता एक प्रश्न नक्कीच पडतो की हुशार, समजूतदार माणसं सुद्धा या चुका का करतात? म्हणजे असं काय होतं की आपण असे निर्णय घेतो? चला, यामागचं मानसशास्त्र म्हणजे सायकॉलॉजी थोडी समजून घेऊया. याची काही मुख्य कारणं आहेत. पहिलं, कंटाळा. हो, कंटाळा. तासनतास स्क्रीनकडे बघून असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे. चला, एक ट्रेड घेऊया. दुसरं, बदला. म्हणजे लॉस झाला की तो पचवता येत नाही आणि तो वसूल करण्याची एक भावनिक गरज निर्माण होते. आणि तिसरं, जे आजकाल खूप कॉमन आहे, फोमो, म्हणजेच फिअर ऑफ मिसिंग आउट. अरे बापरे, मार्केट किती वर गेलं, माझी संधी हुकली, या भीतीने आपण पटकन उडी मारतो. आता बघूया ओव्हर ट्रेडिंगची आपल्याला नेमकी काय किंमत मोजावी लागते. आणि लक्षात ठेवा, हे फक्त त्या ट्रेडमध्ये गमावलेल्या पैशांबद्दल नाहीये. याच्या पलीकडेही काही छुपे खर्च आहेत जे आपल्याला खूप जास्त महागात पडू शकतात. हे बघा, सगळ्यात पहिला छुपा खर्च म्हणजे ब्रोकरेज आणि टॅक्सेस. तुम्ही जेवढे जास्त ट्रेड कराल तेवढे जास्त पैसे ब्रोकरेजमध्ये जातील आणि हे थेट तुमच्या कॅपिटलमधून कमी होतात. इतकंच नाही, सतत ट्रेड करून करून मानसिक थकवा येतो, डोकं काम करेनासं होतं. आणि मग काय? मग चांगल्या संधी ओळखता येत नाहीत आणि साध्या साध्या चुका व्हायला लागतात. मग यावर उपाय काय? सोपा उपाय आहे. आपला दृष्टिकोन, आपली मानसिकता बदलायची. आपल्याला एका जुगारीसारखा विचार करायचा नाहीये, आपल्याला एका प्रोफेशनल ट्रेडरसारखा विचार करायचा आहे. म्हणजे काय? संख्येवर नाही तर गुणवत्तेवर लक्ष द्यायचं आहे. हा फरक बघा किती स्पष्ट आहे. एका बाजूला जुगारी आहे जो फक्त ट्रेड्सच्या संख्येवर लक्ष देतो, त्याला सतत मार्केटमध्ये असण्याची घाई असते. दुसरीकडे प्रोफेशनल जो गुणवत्तेवर लक्ष ठेवतो, तो योग्य संधीसाठी, योग्य सेटअपसाठी शांतपणे वाट बघतो. आणि हाच तो फरक आहे जो एकाला यशस्वी आणि दुसऱ्याला अयशस्वी बनवतो. आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपला नफा आपण किती ट्रेड्स घेतले यावर नाही तर किती चांगले ट्रेड्स घेतले यावर अवलंबून असतो. अनेकदा असं होतं की आपला 90% प्रॉफिट फक्त आपल्या 10% सर्वोत्तम ट्रेड्समधून आलेला असतो. विचार करा. तर मग प्रोफेशनल्सकडे असं काय असतं? असं कोणतंही कौशल्य आहे जे यशस्वी ट्रेडर्सना बाकींच्यापासून वेगळं ठरवतं? चला, आता आपण त्या एकमेव सर्वात मौल्यवान कौशल्याबद्दल बोलूया. आणि ते कौशल्य आहे संयम, पेशन्स. ट्रेडिंगमध्ये सतत काहीतरी करण्यापेक्षा शांतपणे वाट पाहणं हे जास्त मौल्यवान आहे. हे लक्षात घ्या की यशस्वी ट्रेडिंग ही काही 100 मीटरची शर्यत नाही, ही एक मॅरेथॉन आहे. आणि मॅरेथॉनमध्ये वेग नाही तर संयम जिंकून देतो. बाजारात प्रत्येक सेकंदाला संधी नसते, पण जेव्हा ती येते तेव्हा त्यासाठी तयार असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी स्वतःला हा एक प्रश्न विचारायला हवा. आपण इथे करिअर घडवण्यासाठी आलो आहोत की फक्त बाजारात खेळायला? आपला उद्देश काय आहे? बाजारात पैसे लावून नशिबाचा खेळ खेळायचा आहे की एक प्रोफेशनल म्हणून शिस्त आणि संयमाने एक ट्रेडिंग करिअर उभं करायचं आहे? निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल गंभीर असाल आणि ऑप्शन्स ट्रेडिंग शिकू इच्छित असाल तर आजच संपर्क करून संपूर्ण माहिती नक्की घ्या.